गिरीश बापट रॅली काढताना दिसतात। कसबा गणपतीपासून ते निघालेले आहेत आणि ढोल ताशांच्या गजरात ही रॅली निघालेली आहे। चंद्रकांत पाटील, नीलम गोऱ्हे या रॅलीत उपस्थित आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत आणि अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत। पुढची सुद्धा पुण्यातलीच बातमी आहे। पुण्यातून काँग्रेसला अखेर उमेदवार सापडलेला आहे। माजी आमदार मोहन जोशींना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामुळे पुण्यात आता भाजपचे गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी असा सामना रंगणार आहे। तर दुसरीकडे प्रवीण गायकवाड यांचा मात्र पत्ता अखेर कट झालाय। गायकवाडांनी हायकमांड आणि काँग्रेस कार्यपद्धतीवर टीका केलेली होती। तसंच गायकवाडांच्या नावासंदर्भात शरद पवार आग्रही होते आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष पवार चालवतात का असा एक सूर सुद्धा काँग्रेसमध्ये होता आणि त्यामुळे राज्यातील नेत्यांनी हा सूर आळवल्यानंतर मात्र गायकवाड यांचा पत्ता कट झालेला आहे। गायकवाड हे आयात उमेदवार असून त्यांना थेट तिकीट दिलं तर जुने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज होतील अशी एक चर्चा होती। गायकवाडांना पक्षप्रवेशा दिवशी काँग्रेस नेत्यांनी खुर्ची सुद्धा दिली नव्हती आणि यातून असताना आगामी काळात सुद्धा खुर्ची मिळणार नाही आणि तिकीट मिळणार नाही याचे संकेत मिळत होते।